जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश भातुरकर श्रावक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. बघा, पठारावरील नद्या याच्याविषयी आपण यूट्यूबला व्हिडिओ बनवले टाकले आणि भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या की आपल्याला कोकणातील नद्याचा व्हिडिओ बनवा. तर बघा, कोकणातील नद्या भरपूर नद्या आहेत आणि छोट्या छोट्या नद्या आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जाते अभ्यास करण्यासाठी. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. तर बघा, कोकणातील नद्या पहिले बघू आपण. कोकण जो आहे, कोकणामध्ये टोटल जिल्हे आहेत 7. त्यामध्ये वर आहे पालघर, त्यानंतर आहे इथं ठाणे, इथं मुंबई उपनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आहे, मुंबई शहर आहे, त्यानंतर रायगड, नंतर रत्नागिरी आहे आणि खाले सिंधुदुर्ग. बघा, तर आपण सिक्वेन्सनं एक एक नदी बघू आणि त्यांचा क्रम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकणामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा आहे ते बघू आपण स्ट्रिकद्वारे. त्यामध्ये बघा, तर पहिला जिल्हा घेऊ आपण पालघर. पहिला जिल्हा पालघर आहे. पालघर, त्यामध्ये बघा, पालघरमध्ये एक स्ट्रिक आहे. पालघर हा जिल्हा उत्तरेकडील जिल्हा आहे, त्याच्यामध्ये वनांचं प्रमाण जास्त आहे. तर आपण एक अशी स्ट्रिक लावू. तर बघा, एखादं कुटुंब पकडा. त्या कुटुंबामध्ये एक लेडीज आहे आणि तिचा जो नवरा आहे तो ड्रिंक करतो आणि ती त्याला म्हणते की वैतागते. ती रोज जाते कामाला जाते आणि याला काय देतो, हा काय करत असतो, दारू वगैरे पित असतो. तर ती वैतागते त्याला. तर त्याच्यामुळून सहज तिच्या तोंडातून शब्द निघतात, बस बस पी जा, बस पी जा, जीव वैतागला. बस एवढ्याच लाईनमध्ये आपण पालघरच्या संपूर्ण नद्या कव्हर करू शकतो. बघा, त्या बस पी जा, जीव वैतागला याच्या जागी आपण दस्सू पी जा, जीव वैतागला हे वापरणार आहे. त्याच्यामध्ये पालघरच्या संपूर्ण नद्या आल्या. बघा, पालघर याच्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्या. दस्सू पिंजा, दस्सू पिजा, जीव वैतागला. दस्सू पिजा, जीव वैतागला. बघा मित्रांनो, याच्यामध्ये दस्सू पिजा, जीव वैतागला याच्यामध्ये ज्या शब्दावर मी गोल राऊंड करेल तो शब्द फक्त आपण हे स्ट्रिकसाठी वापरलेला आहे आणि ज्या अक्षराखाली मी अंडरलाईन करेल ती आपली नदी आहे. तर बघा, याच्यामध्ये आपण आता मी जीव ही नदी नाही आहे, त्याच्यामध्ये ज्याच्या खाली अंडरलाईन करतो, आता मी याच्या खाली अंडरलाईन करत आहे ती आपली नदी आहे. द वरून नदी आहे, सुवरून नदी आहे, पिंजावरून नदी आहे, वैवरून नदी आहे, तावरून नदी आहे आणि आपल्या याच्यावर ज्याच्यावर राऊंड केलेला आहे ती नदी नाही. बघा, आपला उद्देश एकच आहे की आपल्याला ज्या 37-38 नद्या आहेत कोकणातील, त्या सर्व नद्या एकदम एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण पाठ होणे, त्यासाठी आपण स्ट्रिक वापरलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, पालघर जिल्हा, दस्सू पिंजा, जीव वैतागला, दस्सू पिजा, जीव वैतागला. त्याच्यामध्ये बघा, द वरून काय होते, आता द वरून आपली नदी आहे, द वरून नदी आहे दमनगंगा. सर्वात वरची नदी दमनगंगा. द वरून दमनगंगा आहे. स वरून होते आपली सूर्या, सवरून सूर्या. पिंजा वरून पिंजाळ, पिंजावरून पिंजाळ. त्याच्यानंतर जीव काहीच नाही, पहिलेच सांगितलं, ज्याच्यावर राऊंड मारलेला आहे ते फक्त स्ट्रिकसाठी तो शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर वय हा अक्षर आहे, वय वरून वैतरणा. त्याच्यानंतर तावरून काय हो, तानसा, तावरून तानसा. संपलं मित्रांनो. बघा, पालघर जिल्ह्यातील नद्या. फक्त तुम्हाला स्ट्रिक लक्षात ठेवणं आहे, दस्सू पिजा, जीव वैतागला. द वरून दमनगंगा, सु वरून सूर्या, पिंजावरून पिंजाळ आणि वै वरून वैतरणा आणि तावरून तानसा. संपलं. बघा मित्रांनो, आपण पालघर जिल्हा बघितला आहे. त्याच्यानंतर जिल्हा आपला ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये आपण एकदम सोपी स्ट्रिक बनवलेली आहे. त्यामध्ये बघा, स्ट्रिक आहे ठाणे जिल्ह्यातली, उल्हास मुह तिकडे करून, उल्हास मुह तिकडे करून, भात
कातोच्या जागी मित्रांनो आपण केला आहे कातो. बघा ठाणे जिल्ह्यातील नद्या, उल्हास मूळ तिकडे करून भात कातो, संपला विषय. तो उल्हास ही एक नदी आहे. उल्हास एक नदी झाली आपली. उल्हास एक नदी, उल्हास दिल्लीच आहे. मूळ म्हणजे मुरबाडी, मुरबाडी. मूळ म्हणजे मुरबाडी. ह काही नाही आहे, तिकडे करून हे काही नाही आहे. त्याच्यामध्ये भात काय आहे आपली भातसा, आणि काय आपली काळ. तर बघा ठाणे डिस्ट्रिक्ट, उल्हास मूळ तिकडे करून भात कातो, उल्हास मूळ तिकडे करून भात कातो, उल्हास मुरमाडी भातसा काळ. ठीक आहे, ओके, ठीक आहे. बघा नंतरचा जिल्हा बघू आपण मुंबई. नंतरचा जिल्हा आहे मुंबई. मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये प्रत्येक जिल्ह्याची आपण स्ट्रिक लावलेली आहे मित्रांनो. कारण कोकणातील नद्या तसं जर तुम्ही पूर्ण जर पाठ करतो म्हटलं तर फार कठीण जाते ते, आणि या जिल्ह्यातील नदी त्या जिल्ह्यात जाते आणि सर्व गोंधळ होतो, आणि चढता क्रम उतरता क्रम असंही तुम्हाला विचारले जाते. त्याच्यामुळे आपला प्रश्न चुकू शकतो. त्यासाठी आपण सर्व स्ट्रिकचा या व्हिडिओमध्ये वापर केलेला आहे. तर ठीक आहे. बघा मुंबई कशी आहे सिटी हो, दगदगीचं जीवन आहे मुंबईमध्ये काय आहे की सर्व औद्योगिकरण झालेलं आहे, दगदगीत जीवन आहे. मुंबईच्या लोकांना काय वाटते किंवा कुठं शेतामध्ये जा आणि काय करा, शेतामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये जा, कारण रोजचं दगदगीचं जीवन आहे. त्यासाठी इथं आपण एक कहाणी बनवलेली आहे. ती कहाणी बघा. तिथं 2 मास्तर आहेत आणि ते मास्टर शेतामध्ये जातात आणि त्यांना एवढा आनंद होतो की ते एकमेकांना काय मारतात, मिठी मारतात. तर बघा याच्यामध्ये 2 कॅरेक्टर आहेत. त्यामध्ये बघा एक आहे, 2 मास्तर आहेत. एक मास्तर आहे दैसर आणि भोईसर. दैसर आणि भोईसर हे 2 मास्तर आहेत. हे 2 मास्तर वैतागले मुंबईला. दैसर आणि भोईसर हे वैतागले म्हणजे रोजचे ड्युट्या करू ते कुठं आले हो, त्यांना कुठं तरी फ्रेश वातावरणात शेतात वगैरे. आता शेताला काय नाव म्हणतो आपण, शिवर म्हणतो. शिवर म्हणजेच काय, शेत. तर बघू आपण, भोईसर आणि दैसर शिवारात गेले. भोईसर आणि दैसर शिवारात गेले, आणि शिवारात गेल्यावर त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी एकमेकाला मिठी मारली. म्हणजे ते शिवाराचं वातावरण लोकेशन पाहून त्यांना आनंद झाला. दैसर आणि भोईसर शिवारात गेले आणि आनंदाने त्यांनी मिठी मारली. दैसर आणि भोईसर शिवारात गेले आणि त्यांनी आनंदाने बघा, दैसर आणि भोईसर शिवारात गेले, आनंदाने त्यांनी काय मारली, मिठी मारली. यातल्या नद्या सर्व या कन्सेप्ट मध्ये आल्या बघा. कुठच्या, मुंबईच्या. बघा ज्याच्या खाली मी अंडरलाईन करतो ती काय आपली नदी आहे. तर बघा दैसर नदी आहे, भोईसर नदी आहे, शिवार ही नदी आहे, परंतु त्याला जोड्या काय लागेल, ओशिवरा. नदी कोणती आहे हो, ओशिवरा. नदी कोणती आहे, ओशिवरा. त्यानंतर गेला काही नाही आहे. हे फक्त काय आपण कन्सेप्ट तयार करण्यासाठी शब्द केला आहे. हे पण काही नाही आहे. त्याच्यानंतर नदी आपली मिठी आहे. नदी कोणती आपली, मिठी. बघा 4 नद्या आहेत मुंबईमध्ये. दैसर भोईसर मास्तर शिवारात गेले आणि आनंदाने शिवारात त्यांनी काय मारली, ते पूर्ण वातावरण बघून आनंदाने मिठी मारली. 4 नद्या कव्हर झाल्या, दैसर भोईसर ओशिवरा आणि मिठी. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण, पुढचा जिल्हा घेऊ. पुढचा जिल्हा मित्रांनो रायगड. तर बघा रायगडचं कसं आहे, रायगडमध्ये भरपूर नद्या आहेत, त्याच्यामुळे आपण पुढच्या स्लाइडवर घेऊ ते रायगड. बघा रायगडची स्टोरी अशी बनवली आहे. तर बघा रायगडमध्ये की एक कुटुंब आहे. रायगडमध्ये एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये त्या नवरा आणि बायकोचे भांडण झालेले आहे आणि बायको रुसून कुठे गेली आहे, माहेरी गेली आहे. तर त्या बायकोला आणण्यासाठी हे सर्व कुटुंब जाते. असा तो काय आहे, आपण एक काल्पनिक स्टोरी तयार केली आहे. त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या सर्व नद्या कव्हर होतात. तर बघा त्याच्यामध्ये
रायगड, त्यामध्ये कॅरेक्टर बघा उल्हास. उल्हास नावाचा हा एक व्यक्ती आहे आणि त्यांची पत्नी आहे सावित्री. उल्हास नावाचा एक व्यक्ती आहे, त्याची पत्नी आहे सावित्री आणि त्यांना 4 काय आहेत, मुलं आहेत. सर्वात मोठी आहे मुलगी ते म्हणजे आपण गंगा, तीच नदी आपली पाताळगंगा, म्हणजे गंगा ही मोठी मुलगी आहे. सेकंड नंबरची मुलगी आहे भोगावती. तिसऱ्या नंबरचा मुलगा आहे अंबा आणि चौथ्या नंबर छोटी मुलगी आहे ती आहे कुंडलिका. तर यांच्यावर काय केलेलं आहे, हो काळाने काय केलेलं आहे, घोर केलेला आहे. काळाने काय केलं आहे, घोर केलेला आहे. कारण त्यांचे काय भांडणं झालेले आहेत आणि त्यांची पत्नी कुठे गेलेली आहे, माहेरी गेलेली आहेत. मग ते सर्व कुठं सावित्रीला आणायला जातात. पुन्हा एक वेळा स्टोरी बघा. उल्हास हा एक व्यक्ती आहे, त्याला पत्नी आहे सावित्री आहे, 4 मुलं आहेत, म्हणजे 3 मुली 1 मुलगा आहे. भोगावती मोठी आहे, सेकंड नंबरची पहिली गंगा मोठी आहे, भोगावती सेकंड नंबरची आहे, 3 नंबरचा मुलगा अंबा आहे, 4 नंबरची कुंडलिका आहे. आणि यांच्यावर या कुटुंबावर काळाने काय केलेलं आहे, घोर केलेला आहे आणि सर्व सावित्रीला आणायला गेलेले आहेत. तर बघू आपण रायगड. उल्हासला 4 लेकरे आहेत. उल्हासला 4 लेकरे आहेत. त्यामध्ये मोठी आहे गंगा, मोठी गंगा आहे. 2 नंबरची आहे भोगावती. 3 नंबरचा मुलगा आहे अंबा. 3 नंबरचा मुलगा अंबा. छोटी मुलगी आहे कुंडलिका आणि याची पत्नी आहे सावित्री. आणि या कुटुंबावर काळाने काय केलं आहे, घोर केलेला आहे. कारण दोघात भांडणं झाले आहे, त्या पतीला आणायला हे चालले आहे. तर काळाने काय केलेलं आहे, घोर केलेला आहे. काळाने घोर केलेला आहे आणि हे सर्व सावित्रीला आणायला चालले. बघा एवढ्या कन्सेप्टमध्ये रायगडच्या पूर्ण आपल्या नद्या कव्हर झालेल्या आहेत. तर बघा उल्हासला 4 लेकरे आहेत. सर्वात मोठी गंगा आहे, दुसरी भोगावती आहे, 3 नंबरचा मुलगा अंबा आहे, 4 नंबरची कुंडलिका आहे आणि काळाने घोर केलेला आहे कारण दोघांचे भांडणं झालेले आहेत आणि हे सर्व सावित्रीला आणायला चालले. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्याच्यामध्ये नद्या बघा किती कव्हर झालेल्या आहेत. तर बघू आपण. त्याच्यामध्ये नदी आहे उल्हास, त्याच्यानंतर नदी आहे गंगा म्हणजेच पाताळगंगा, गंगा म्हणजेच पाताळगंगा, त्याच्यानंतर भोगावती, त्याच्यानंतर अंबा, त्याच्यानंतर कुंडलिका, त्याच्यानंतर काळ, त्याच्यानंतर घो म्हणजे घोड नदी, र म्हणजे गांधार नदी. बाकी तर फक्त आपण ते आपले स्ट्रिक्स तयार करण्यासाठी शब्द वापरलेले आहेत. आणि शेवटची आपली सावित्री नदी. तर ठीक आहे मित्रांनो, बघा याच्यामध्ये 1 उल्हास, 2, 3 अंबा, 4, 5 कुंडलिका, 6 काळ, 7 घोड, त्याच्यानंतर 8 गंधार आणि सावित्री 9, अशा 8-9 नद्या काय झाल्या आहेत, कव्हर झालेल्या आहेत. तर बघा पुढचा जिल्हा बघू आपण. पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी बघा. रत्नागिरी जिल्हा कोकणातील सर्वाधिक काय समुद्रकिनारा लागलेला जिल्हा आहे. त्याच्यामुळे इथं निसर्गरम्य वातावरण आहे. गणपतीपुळे वगैरे हरणे वगैरे काय बीचेस आहेत. तर रत्नागिरीमध्ये रायगडमध्ये भांडणं आहेत आणि रत्नागिरीमध्ये काय आहे, एक लव्ह स्टोरी आहे. तर बघा आपण कॅरेक्टर तयार केलेले आहे. तर रत्नागिरीमध्ये एक भारजा जोग नावाचं एक कॅरेक्टर आपण तयार केलं आहे. भारजा जोग नावाचा एक काय आहे, युवक आहे. त्याला मुचकुंदी नावाच्या युवतीशी काय होते, प्रेम होते. तर त्याच्यावर आपण काय बनवलेली आहे, कहाणी बनवली आहे. ती कहाणी पहिला सांगतो मी तुम्हाला, नंतर बोर्डवर लिहितो. तर कहाणी बघा अशी आहे की भारजा जोग हा मुचकुंदी नावाच्या मुलीवर प्रेम करतो आणि भारजा जोग आणि मुचकुंदी गणपतीपुळे या बीचवर आहेत. तर भारजा जोग काय करतो, भारजा जोग
मुचकुंदीला बघून बडी सिट्टी मारतो. भारजा जोग मुचकुंदीला बघून बडी सिट्टी मारतो आणि मुचकुंदी ही काजवी काजळी लावून जशी शिट्टीचा आवाज येते ती कुसकुनी हसते, पण तिला माहीत नसते की तिचा बाप शास्त्री मागे असते. तर मित्रांनो, ही कहाणी बनवलेली आहे. तर त्या कहाणीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नद्या काय झाल्या आहेत, कव्हर झाल्या आहेत. तर बघू आपण रत्नागिरी यामध्ये बघा, भारजा जोग आपला हिरो भारजा जोग मुचकुंदीला बघून मुचकुंदीला बघून बडी सिट्टी मारतो. मुचकुंदी बीचवर फिरत आहे. पूर्ण मेकअप करून मुचकुंदी फिरून राहिली. तर मुचकुंदी काजवी काजळी लावून काय बीचवर फिरत आहे. आणि ज्यावेळी भारजा जोगची शिट्टी तिला ऐकू येते, ती काय करते हो, कुसकुनी हसते. ती काय करते, शिट्टी ऐकताच काय करते, कुसकुनी हसते. परंतु तिला माहीत नसते तिच्या मागे तिचा बाप शास्त्री असते. बघा मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील जेवढ्या नद्या आहेत त्या पूर्ण या स्ट्रिक्टमध्ये कव्हर झालेल्या आहेत. आपला उद्देश एकच आहे की जे आपण कहाणी बनवतो की या नद्या लक्षात राहणे. त्याच्यामध्ये बघा, भारजा जोग आपण एक कॅरेक्टर तयार केलेला आहे. त्याचा भारजा जोग आणि मुचकुंदी यांचं काय असते, त्यांचं प्रेम असते. तर भारजा जोग मुचकुंदीला बघून बडी सिट्टी मारतो आणि मुचकुंदी ही पूर्ण मेकअप करून बीचवरून फिरत असते. ती काजळी लावून बीचवर फिरत असताना तिला जसा सिट्टीचा आवाज येते ती कुसकुनी हसते. परंतु तिला माहीत नसते की तिच्या मागे काय आहे, तिचा बाप शास्त्री असते. ही आपली काय आहे, एक स्ट्रिक आहे. तर त्याच्यामध्ये बघा किती नद्या कव्हर झाल्या आहेत. तर बघू आपण, पूर्ण रत्नागिरीतल्या नद्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर बघा, पहिली नदी भारजा, त्याच्यानंतर नदी आहे जोग, त्याच्यानंतर आहे हो मुचकुंदी, त्याच्यानंतर आहे बडी म्हणजे जगबुडी, वैशिष्टी, त्याच्यानंतर आहे मुचकुंदी घेतलं जाय आपण, काजवी, त्याच्यानंतर काजळी, त्याच्यानंतर आहे कुस नदी, त्याच्यानंतर आहे बाप आहे. तर याला बाव नदी आहे. कोणती, बाव नदी. बाचं कोणती आहे, बाव नदी. आणि शास्त्री नदी. एवढ्या नद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. बघा, भारजा 1, जोग, मुचकुंदी 3, 4 जगबुडी, 5 वैशिष्टी, 6 काजवी, 7 काजळी, 8 कुस आणि 9 बाव आणि 10 काय हो, शास्त्री. 10 नद्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कव्हर होतात मित्रांनो. तशा पाठ होत नाही. तर ही स्टिक फार महत्त्वाची आहे. भारजा जोग आणि मुचकुंदी यांचं काय, प्रेम प्रकरण. तर हे फक्त आपण एक काल्पनिक तयार केलेलं आहे, कशासाठी, तुमच्या लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. तर पुढचा जिल्हा बघू आपण. पुढचा जिल्हा मित्रांनो आपला सिंधुदुर्ग. पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकदम इझी स्ट्रिक बनवलेली आहे. तर ती बघा, पाहू आपण. देव आ गया कल तेरे पास. या स्टिक मध्ये पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काय आल्या, नद्या आल्या. तर बघू आपण. त्याच्यामध्ये देव आ गया कल
तेरे पास, तेरे पास. देव आ गया कल तेरे पास, याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या संपूर्ण नद्या आल्या. तर बघा त्याच्यामध्ये पहिली नदी देव, देवगड. आचरा. गड नदी. कल, कर्ली नदी. त्याच्यानंतर तेरे खोल नदी. बघा देव आ गया कल तेरे पास, याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 5 नद्या काय झालेल्या मित्रांनो, कव्हर झाल्या. बघा तुमच्यासाठी एकदम सोप्या भाषेमध्ये आपण स्टिक बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये जवळपास कोकणातील 37 नद्या कव्हर झालेल्या आहेत. आणि या 37 नद्या जर आपण तशा थेरॉटिकल पाठ करतो म्हटलं तर कर्ली जाईल रत्नागिरीमध्ये आणि त्याच्यामधली सावित्री जाईल कुठं, सिंधुदुर्गमध्ये. तर मित्रांनो हे स्टिकचा पूर्ण या व्हिडिओचा फायदा घ्या आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत. धन्यवाद.